अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम्. ब्रह्मबिंदूपनिषद म्हणून उपनिषदातला हा श्लोक आहे की जो असं सांगतोय की मन एव म्हणजे मन हेच कारण आहे, बंधन आणि मोक्ष या दोघांना नाही. बंधाचं कारण काय आहे तर विषयासक्ती आणि निर्विषय मन असणं हे मुक्तीचं कारण आहे. एकूण साधना मार्ग कळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीफार एकाग्रता प्राप्त व्हावी आणि ज्याप्रमाणे आपण कुठे प्रवासाला निघत असलो तर तो प्रवास निर्वेद व्हावा अशी अपेक्षा असते, तसं ईश्वराकडे नेणारा हा सगळा साधना मार्ग हा एकमार्गी व्हावा, त्यात खाच खळगे लागू नयेत अशी एक भाबडी अपेक्षा माणसाची असते आणि तसं जर काही होताना दिसत नाही. जनरली अनेक फटके खाऊन मागे पुढे होत कित्येक वेळा तर एकूण साधनेकडचं आमचं लक्षच काही वेळेला खूप कॉन्सन्ट्रेटेड आणि काही वेळेला एकदम हललेलंच आहे अशा प्रकारच्या मनोभूमिकेत माणूस येतो. हे आपलं असं होतं आहे हे त्याला कळतं, पण बाहेर कसं पडायचं हा एक मोठा प्रश्न कित्येक वेळेला निर्माण होतो. आणि या सगळ्याचं जे कारण आहे ते इथे असं म्हटलेलं आहे की मन हेच त्याचं कारण आहे. मनाची एकूण रचना आणि आजपर्यंत आम्ही जाणते अजाणतेपणी जे संस्कार त्याला दिलेले आहेत ते संस्कारच आम्हाला काही वेळेला अनुकूल ठरतात आणि काही वेळेला आमच्या एकूण मुख्य आम्हाला जे साधायचं आहे त्याच्यामध्ये येत राहतात. म्हणून ज्या भूमिकेमध्ये अंतःकरण आहे ती भूमिकाच आम्हाला ठरवणार आहे की आम्ही कुठल्या मार्गाला जाणार आहोत आणि किती प्रगती करणार आहोत. हे जसं व्यवहाराच्या बाबतीमध्ये आहे तसंच अध्यात्माच्या बाबतीमध्ये पण आहे. आणि अतिशय सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्वात डेव्हलप्ड असा मेंदू माणसाला मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये पण विशेष गोष्ट म्हणजे अंतःकरण. मन असं ज्या वेळेला म्हटलं जातं इथे याचा अर्थ अंतःकरण चारही भाग त्याचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चारही भाग आहेत की नवीन नवीन गोष्टी ठरवणं, त्या मोडणं, संकल्प विकल्प, आणि दुसरं म्हणजे जी गोष्ट हवी अशी ठरवली आहे ती अंतःकरणाने धरून बसणं आणि ती कशाप्रकारे प्राप्त होईल ह्याच्यासाठी म्हणून बुद्धीचा वापर करणं, त्यातले अडथळे दूर करण्यासाठी म्हणून, आणि ते ॲक्च्युली शरीरामध्ये शरीराच्या साह्याने पार करणं, ही सगळी कपॅसिटी जी आहे ती मनाच्या पातळीवर होत असते. म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये ज्यावेळेला विभूती योग सांगितला त्यावेळेला इंद्रियाणां मनश्चास्मी, सर्व इंद्रियांमध्ये मन म्हणजे मी आहे अशी विभूती सांगितली. कारण रामकृष्ण असं म्हणत असत की मनहोश म्हणजेच माणूस. मन ज्याचं होशवर आहे, शुद्धीवर आहे, उद्दिष्टाच्या दृष्टीने तोच खरा माणूस. नाही तर मग इतर पशुपक्षी आणि माणूस ह्याच्यामध्ये विशेष फरक काही उरत नाही. कारण बाकीच्या ज्या सगळ्याच्या इन्स्टिंक्ट्स आहेत सामान्य जगण्यासाठी म्हणून ते काही वेगळा नाही आहे. अन्न, वस्त्र, निवारा, प्रजनन ह्या सगळ्या गोष्टी इतर प्राण्यांमध्ये जशा आहेत तितक्याच त्या माणसामध्ये पण आहेत, त्याच प्रकारच्या आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलाही फरक नाही आणि विशेष काही करायला लागत नाही. जनरली असं एकूण समज असतो ज्या वेळेला उमेदीच्या वयामध्ये की खूप काही केलं पाहिजे, सर्वाईव्ह होण्यासाठी खूप काही करायला लागत नाही. हे माणूस हळूहळू अनुभवाने शिकतो. जसं पुलंनी ते म्हटलेलं आहे असामीमध्ये की शेंड्या आणि जानवं गेली तरीसुद्धा हिंदू धर्म का टिकला हे कळलं नाही, किंवा मान मोडून कोणीच काम करत नाही तरी एखादी कंपनी का चालू राहते कळत नाही. त्याप्रमाणे सर्वाईव्ह होण्यासाठी फार काही डोकं लागतं अशातला भाग ते बाय अँड बाय होतं. काहीतरी मुख्य प्राप्त करून घ्यायचं असं आम्हाला ज्यावेळेला वाटतं त्यावेळी हा सगळा प्रॉब्लेम येतो. आणि माणसामध्ये पण वेगवेगळ्या टप्प्यांवर एकूण उत्क्रांतीच्या
माणसं असतात. म्हणून बाह्य देहासारखा असला, एकाच कुटुंबात वावरत असलो, एकाच समाजामध्ये वावरत असलो, तरी पण आंतरिक पातळीवर प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टीवर असतात. आणि म्हणून जगाकडे बघण्याची जी वृत्ती आहे किंवा जो दृष्टिकोन आहे तो पण आम्ही ज्या पातळीवर आलेलो आहोत त्या पातळीवरून आम्ही बघत असतो. म्हणजे एखादी, ते स्वामी माधवनाथ असं म्हणत असत की चोरांना एक विशेष दृष्टी असते की कुठेही गेल्यानंतर इथे काय चोरता येईल हे त्याला पहिल्यांदा कळतं. सामान्य माणसाला ते लक्षात पण येत नाही की अरे असं पण आहे ते. त्याप्रमाणे ज्या भूमिकेतून अंतःकरण जगाकडे बघतंय तसं त्याला ते जग दिसतं. आणि ज्या वेळेला ते अंतःकरण ईश्वरप्राप्तीसारखा मोठं उद्दिष्ट घेऊन जगाकडे बघतं त्यावेळेला त्याला आपल्या अवगुणांचं एक बॅरियर समोर येतं की हे सगळं घेऊन मी आहे आणि हे उंच उद्दिष्ट एकदा का मनात आलं आणि हे सगळी ईश्वरप्राप्तीसारखी उद्दिष्ट किंवा संतांच्या सहवासासारखा सगळा भाग हा असा आहे की एकदा त्याचा स्पर्श झाला तर माणूस त्याला इग्नोर नाही करू शकत. तो त्याच्यावर चालेल न चालेल किंवा तितकं वेगाने होईल किंवा नाही होईल हे त्याच्या एकूण प्रयत्नांच्या पौरुषाच्या अधीन आहे. बाह्य परिस्थितीवर पण काही भागात अवलंबून आहे. पण तो उद्दिष्ट त्याच्या डोळ्यासमोर कधी ना कधी येतच असतो की आपल्याला हे प्राप्त करून घ्यायचं आहे. विशेषतः अशा प्रकारे स्वामीजींसारख्या ज्या 3 गोष्टी दुर्लभ मानलेल्या आहेत की मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय, की सिद्ध व्यक्ती, साक्षात्कारी व्यक्तींचं सानिध्य लाभल्यानंतर आता आम्ही ते प्राप्त करून घ्यायला पाहिजे हे कधी ना कधी आम्हाला टोचत राहतं. आणि म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा फार काही साधना करत नसलो, फार काही होत नसलं तरी हे केलं पाहिजे हे आमच्या मनामधून जात नाही. अशा प्रकारचा हा स्पर्श, दिव्यताचा संस्पर्श असं जे स्वामींनी नाव दिलेलं आहे त्याला, तो संस्पर्श नसेल झाला तरी तो स्पर्श पण पुरेसा असतो अंतःकरणाला चालवायला म्हणून. आणि अशा प्रकारे ते अंतःकरण आता ह्या विशेष कपॅसिटी आहे त्याची की आनंद अनुभवणं हे तर अंतःकरणाचं मुख्य, सुख अनुभवणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. ज्यावेळेला आपण विषय आणि निर्विषय असे शब्द वापरतो त्यावेळेला विषय हे काही मनाचे विषय नव्हेत, खरं तर ते इंद्रियांचे विषय आहेत की ज्या माध्यमातून जगाचा अनुभव घेणं आणि जगणं ह्याच्यासाठी म्हणून जी इंद्रियांना ताकद दिलेली आहे त्याच्या माध्यमातून सुख मात्र अंतःकरण अनुभवत असतं, दुःख पण अंतःकरण अनुभवत असतं. पण मुळात त्या गोष्टी सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून चाललेली आहेत. म्हणजे गोड पदार्थ खाल्ला तर मनाला गोड लागत नाही, तो जिभेलाच गोड लागतो. पण जे बरं वाटतं ते जिभेला नसेल वाटत, ते मला वाटतं असं जे मी म्हणतो, मनाला वाटतं. म्हणून एक प्रकारे त्याचं जे डिस्टिंक्शन म्हणजे वेगवेगळेपणा आहे तो वेगवेगळेपणा आम्हाला आतून कळत असतो. पण आम्ही त्याचा गुंता एवढा करून घेतलेला आहे मनामध्ये की ते सगळं एकच चाललेलं आहे असं वाटत असतं. म्हणून ह्याच्यातून पार पडायचं असेल आणि मुक्ती असं ज्या वेळेला म्हणत असतो, मुक्ती म्हणजे ईश्वराचा अनुभव येऊन ज्ञानमय स्थिती असा त्याचा अर्थ घेतला तर मग ते मन हळूहळू, त्याची ही स्पेशल कपॅसिटी आहे एकतर वेगवेगळ्या प्रकारे जग अनुभवणं, जगामध्ये आपल्या सुखाच्यासाठी म्हणून ज्या सोयी लागतात त्या करून घेणं, अनुकूल करून घेणं. म्हणजे उन्हामध्ये तापणं हे बाकीच्या सगळ्या प्राणीमात्रांचं त्यांना इलाजच नाही आहे, ऑप्शनच नाही आहे. पण फॅन लावणं हे माणसाने स्वतःच्या मनाच्या जी ओढ आहे अधिक पातळीवरचं सुख अनुभवणं आणि त्याच्यासाठी त्याला विशेष कपॅसिटी असलेली जी बुद्धी मिळाली आहे त्याच्या माध्यमातून माणसाने आपलं जग आपल्याला हवं तसं करून घेतलेलं. आणि म्हणून सगळा पौरुष प्रयत्न हा अशा प्रकारे जे मनामध्ये उच्च गोष्ट आहे ती उच्च गोष्ट येणं हाच माणूस असण्याचा एक मुख्य भाग आहे. आणि त्याच्यानंतर ती प्राप्त करण्यासाठी म्हणून प्रयत्न करणं, अशा प्रकारे जी व्यक्ती वागते तिला विशेष महत्त्व आहे. आणि या शक्तीचा जो आविर्भाव आहे हा सर्व माणसांमध्ये पण वेगवेगळ्या स्वरूपात आहे. रामकृष्ण परमहंस ज्या वेळेला ईश्वरचंद्र विद्यासागर त्यांना भेटायला गेलेले होते, म्हणजे ते अनेक मोठ्या मोठ्या नावाजलेल्या साधू, संत, मोठे मोठे समाजसुधारक यांच्या भेटी घेत असत. एकतर म्हणजे स्वतःची स्थिती होतीच, त्याचबरोबर एकूण काय पातळीवर समाजमन आहे याचा अंदाज त्यांना येत होता. ईश्वरचंद्र विद्यासागरांनी ते शिक्षणाच्या माध्यमातून मोठं काम बंगालमध्ये त्यावेळेला चालू होतं
आणि तिथे ज्या वेळेला गेले त्यावेळेला एकूण बातचीत चालू असताना त्यांना असं म्हणाले की एकूण माणसाची शक्ती म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागरांचा असा भाव होता की आधी एकतर खूप सुंदर प्रसंग आहे तो, म्हणजे हा मुख्य विषयाला धरून नाही आहे, पण तिथे ज्यावेळेला ते गेले त्यावेळेला रामकृष्णांच्या एकूण त्यांना वस्त्राची वगैरे फारशी शुद्ध नसायची, पण आता एवढ्या मोठ्या माणसाला भेटायला चालतो आहे म्हणून मग ते मास्तर महाशयांना बरोबर घेऊन गेलेले होते आणि मास्तर महाशयांना म्हणाले की ही ती गुंडी त्यांची शर्टाची सुटलेली होती, तर असं गेलं तर चालेल का, असं बालक भावात मास्तर महाशयांना विचारलं. तर मास्तर महाशय म्हटले तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही तिथे चला. आणि तिथे जाऊन एकूण ईश्वरचंद्र विद्यासागरांचे गुण बघितल्यानंतर रामकृष्ण असं उद्गारले की आजपर्यंत बरीच नदी नल्या नाले पाहिले, आज सागराला येऊन मिळालो, विद्यासागर असं. तर विद्यासागरांनी ते विनयाने तो मान नाकारला. ते म्हणाले मग आता आलाच आहात तर थोडंसं खारट पाणी घेऊन जा. ते म्हटले अहो नाही तुम्ही अविद्यासागर नाही, तुम्ही विद्यासागर, क्षीरसागर. आणि पुढे हे सगळं बोललं चाललं असताना त्यांनी हा मुद्दा आला की माणसांमध्ये ओव्हरऑल शक्ती कपॅसिटी ह्या सगळ्या गोष्टी समानच आहेत, फक्त त्याला स्कोप कसा मिळतो त्याच्यावर तो पुढे जातो की नाही जात हे अवलंबून आहे, असं एकूण विद्यासागरांचं मत होतं. तर रामकृष्ण असं म्हणाले की तसं नसून शक्तीमध्ये पण फरक आहे. तसं जर का नसता तर तुम्हाला बघायला कशाला आलो असतो, तुम्हाला काय 2 शिंगं फुटलेली आहेत म्हणून बघायला आलो आहे. तुम्ही हे सगळं जे कार्य चालवलेलं आहे ही विशेष शक्ती तुमच्या माध्यमातून आविर्भूत होते आहे आणि म्हणूनच तुम्हाला नमस्कार आहे. या प्रकारे ही जी शक्तीचं वर्णन चाललेलं आहे ही शक्ती मुख्यतः आंतरिक पातळीवरची आहे. शारीरिक शक्ती ती व्यायाम आणि एकूण जेनेटिकली आम्हाला काय मिळालेलं आहे त्याच्यावर थोडीफार फिटनेस आमचा अवलंबून राहील, पण त्याने माणूस खूप काही करू शकतो एका मर्यादेपर्यंत शरीर अनुकूल असल्यामुळं. पण मुख्यतः सगळ्या ज्या गोष्टी दिव्य गोष्टी किंवा मोठ्या गोष्टी जगामध्ये झालेल्या आहेत आंतरिक बलाच्या दृष्टीने झालेल्या आहेत. म्हणून भगवंतांनी पुढे बलम बलवताम चाहम, बलवान लोकांमधलं बल ते मी आहे असं सांगितलेलं आहे. हे आंतरिक बळाबद्दल मुख्यतः बोलणं चाललेलं आहे. म्हणून सिनेमामध्ये पण आपण बघतो की फार काही मसल पॉवर नसलेला हिरो पण 4-5 विलन्सना जे मारतो असं दाखवलेलं आहे ते त्या विल पॉवरवरच मारतो आंतरिक पातळीवर. म्हणजे यातला विनोदाचा भाग थोडासा बाजूला ठेवू, परंतु हे जे अंतःकरणाचं एखादी गोष्ट समजून घेणे आणि त्याच्या थ्रू होणं ही जी कपॅसिटी आहे ही अंतःकरणाची शक्ती आहे. आणि मुख्यतः कुठल्याही प्रकारे सुख अनुभवणं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतः कसे आहोत ह्याचा कुतूहल माणसाच्या मनालाच भरपूर आहे की आपण नक्की कसे आहोत असं स्वतःकडे वळून बघण्याची कपॅसिटी जी इतर प्राण्यांमध्ये नाही. आणि त्याच्यातून ते ज्या वेळेला बघतं त्यावेळेला असं त्याच्या लक्षात येतं की सुख प्रत्यक्ष अनुभवण्यापेक्षा म्हणजे त्या प्रत्यक्ष इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगापेक्षा त्याची कल्पना करण्यात ते जास्ती रमत असतं. जे गदिमांनी म्हटलेलं आहे की प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट, की प्रत्यक्ष अनुभवायला तितकी गोडी येत नाही पण ते मनात घोळवायला जास्ती बरं वाटतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप सारं गोड खायला आवडत असेल ते गोड खायला त्याला आनंद त्यावेळेला मिळतच असतो, पण काय मस्त होतं ह्याच्या आठवणीत तो जो रमतो ती गोडी जास्ती असते. त्याप्रमाणे एकतर अशा प्रकारचं सुख अनुभवण्यासाठी प्रयत्न करणं, त्याच्या स्मृतीमध्ये रमणं, आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या मोठेपणाबद्दलच्या कल्पना आणि त्या करून त्याच्यामधून ते कसं फुलवता येईल, एकूण महत्त्व आपलं कशाप्रकारे प्रोजेक्ट करता येईल आपली पर्सनॅलिटी, ह्या विचारामध्ये ते अंतःकरण खूप काळ रमतं. आणि आणखीन एक भाग म्हणजे तुलनेमध्ये रमतं की कोणाच्या तरी तुलनेमध्ये कंपॅरिझनमध्ये मी सुखी आहे, मी कंपॅरिझन केल्यामुळेच सुखी असतो माणूस. ते मध्यंतरी त्या सिनेमामध्ये होतं की दोस्त फेल हो जाए तो दुःख होता है लेकिन दोस्त फर्स्ट आ जाए तो ज़्यादा दुःख होता है. ह्याच्यामध्ये आम्ही कसे आहोत ह्याचं फार घेणदेणं नाही आहे, कोणाच्या तरी सापेक्ष आम्ही कसे आहोत ह्याच्यामधून माणसाचं मन सुख किंवा दुःख मिळवत असतं. म्हणून इंद्रियांच्या माध्यमातून सुखदुःख अनुभवणे हा एक भाग, आणि मनाचं स्वतःचं असं एक विश्व आहे की ज्या विश्वाच्या माध्यमातून ते तयार करत असतं सदोदित.
आणि त्याच्यातून ते सुख किंवा दुःख अनुभवतं. अशा प्रकारचं एक अनेक अँगल असणारं असं जे खूप डेव्हलप्ड असं टूल अंतःकरण असं ज्याला म्हटलं जातं आतमध्ये आहे, ते घेऊन मन वावरत असतं, माणूस वावरत असतो. आणि त्याला जर का उंच उद्दिष्टाची चटक लागली किंवा ते दिसलं किमान, तर त्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे असं ते मनच ठरवतं. आणि त्यावेळेला त्याला असं लक्षात येतं की आपण असं म्हणत असलो तरी आपण त्याला तितके योग्य नाही आहोत. आणि असा ज्यावेळेला त्याला खरं खरं आतून वाटतं, त्यावेळेला हे सगळे प्रश्न निर्माण होतात की ह्याच्यातून पलीकडे कसं जायचं. खूप सुंदर काव्य आहे सुधीर मोघेंचं. ते ॲक्च्युली आज गायन स्वरूपात घ्यावं अशी इच्छा होती, पण एकूण वेळेच्या मर्यादेत ते घेता येणार नाही. पण त्याचा अर्थ भाव खूप सुंदर आहेत की मन मना सोमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर दुख्यांचा हातास कसा लागावा. पुढे त्यांनी खूप सुंदर हे वापरलं आहे की मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले. म्हणजे काय आहे तर पाण्याच्या अनेक थेंब, त्याप्रकारे आमच्या अंतःकरणावर अनेक प्रकारच्या वृत्ती, इच्छा, भावना ह्या सगळ्या थेंबांच्या स्वरूपात वेगळ्या वेगळ्या सदोदित भरलेल्या आहेत. पण त्या सदोदित असल्या तरी त्याला एक आधार लागतो. तो कशाचा आहे? लाटांनी सावरलेले, म्हणजे ज्या उर्मी अंतःकरणावर पुन्हा 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 येत असतात वेगाने, तसं त्या थेंबांना आधार काय आहे? त्या उर्मीच्या, सुखाच्या उर्मी, दुःखाच्या उर्मी, आशेच्या उर्मी, असं सगळं घेऊन ते आकाश अंतःकरणाने सावरलेलं आहे. मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेले. ही खूप सुंदर ओळ आहे. नक्षत्र म्हणजे नक्षत्रांचे रान म्हणजे खूप सुंदर गोष्टी, खूप सुंदर काही घडवण्याच्या इच्छा, त्याचं रान आहे मनामध्ये. म्हणजे एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत थोडक्यात काहीतरी छान घडवण्याच्या. आणि त्याला खरं तर मर्यादा नाही आहेत, अवकाश आहे. अवकाशाला कुठली बाउंड्री नसते. त्याप्रमाणे मनात किती गोष्टी साठाव्यात ह्याला काही एक अमुक जीबीची स्पेस नाही आहे खरं तर. पण तसं असलं आणि एवढे नक्षत्रांचं रान अंतःकरणामध्ये असलं, त्याला अमर्यादा अशी स्पेस असली आतमध्येच, तरी ते अवघडलेलं असतं. मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेले, मन गरगर ते आवरतं, म्हणजे वादळ. मन रान भूल मन चकवा. स्वतःबद्दलच चाललं आहे. आणि हे असं ऐकल्यानंतर प्रत्येकाला हो खरं आहे असं वाटतं. आपल्या बाबतीतच चाललेलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी पुढे म्हटल्यात, पण त्याच्यामधलं शेवटी त्यांनी असं म्हटलं की चेहरा मोहरा याचा कधी कुणी पाहिला नाही, धनी अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही, या अनोळखी नात्याचा कोणी कसा भरवसा द्यावा. की माझं आणि माझ्या मनाचं एक जे नातं आहे की त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही आहे, सदोदित त्याच्याबरोबरच आहे, पण त्याची गॅरंटी नाही देत आहेत कधी काय करेल आणि याचा भरवसा कसा द्यावा. म्हणून हा सगळा प्रवास अंतःकरणाचा स्वतःला समजून घेण्याचा हा करत असताना त्याला एक उंच उद्दिष्ट त्याला आता मिळाल्यानंतर ते कशा प्रकारे तिकडे जाईल ह्याच्यासाठी आता प्रयत्न करतो आहे की अनेक पॉसिबिलिटीज आहेत आणि त्या पॉसिबिलिटी प्रत्यक्षात आणण्यासाठीचा म्हणून प्रयत्न, त्याच्यासाठी अंतःकरणाला वळण लावण्याचा प्रयत्न, हा सगळा ज्यावेळेला संतांच्या बरोबर आम्ही चालतो त्यावेळी तो अधिक सुखकर होत असतो. मगाशीच आपण मनातले श्लोक ऐकले की मनात सज्जना भक्ती पंथची जावे. सगळं म्हणजे एकतर सगळे कवी, एकतर म्हणजे मराठी कवी स्पेशली, एकतर चंद्राच्या प्रेमात पडलेले आहेत आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या मनाचं माणसाला इतकं कुतूहल आहे की खूप सारी काव्यरचना ही मनावर झालेली आहे. आणि सगळ्या संत वाङ्मयाचा किंवा एकूण ह्या आध्यात्मिक वाङ्मयांचा सगळा जो फोकस आहे तो मन सुधारण्याकडेच आहे. आणि ते सुधारायचं असेल तर मुळात ते आहे तरी कसं हे समजून घ्यायला पाहिजे. आणि ते ॲक्सेप्ट ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला सुधारण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः, बंधनाचं कारण पण मनच आहे, मोक्षाचं कारण पण मनच आहे. ह्याचा अर्थ की बंधन ज्या गोष्टींमुळे पडलेलं आहे ते मनाच्या पातळीवरच आहे. बंधन असं ज्या वेळेला म्हणतो, मी जीव मजसी बंधन मजला आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ भोगीनं आता, असं तो बद्ध व्यक्ती दासबोधामध्ये म्हणते आहे की बंधनाची जाणीव झालेली आहे मला की मी अज्ञानाने बांधला गेलेलो आहे. आणि त्यामुळे अज्ञान हे त्याचं मूळ असल्यामुळे, माझं स्वतःचं स्वरूप मी जाणत नसल्यामुळे जी जी कर्म घडत आहेत ती कर्म आम्हाला पुन्हा पुन्हा
सुख आणि दुःख ह्याच्या एका विशियस सायकलमध्ये अडकवत नेत आहेत आणि त्याच्या पलीकडे त्याला मनाला विचार करायला किंवा पुढे जायला म्हणून जी मोकळीक पाहिजे ती मनच मिळवून देत नाही आहे, अशा प्रकारची अवस्था. याला बंध असं म्हटलेलं आहे. आणि शारीरिक पातळीवर बंधन असण्याचं काही कारण नाही आहे. शारीरिक पातळीवर आम्हाला जेवढं स्वातंत्र्य पाहिजे तेवढं आम्ही सुदैवाने उपभोक्त आहोत, त्या बाबतीत काही प्रश्न नाही आहे. पण शरीराला जी सगळ्या गोष्टी तरीसुद्धा काही नियम वागणुकीचे हे आम्हाला जे घातले जातात त्याची आम्हाला अडचण वाटत असते. की चांगलं वागा, देवाला नमस्कार करायच्या आधी किंवा देवाला पूजा करण्याच्या आधी जरा स्वच्छ होऊन आवरून जा, हे जरी का आम्हाला नीती म्हणून कळलेलं असलं, बुद्धीला मान्य असलं, तरी दरवेळेला ते करायला आम्हाला थोडंसं नको वाटत असतं. की थोडं जाऊ दे ना, आजच्या दिवस स्वतःला एक्सक्यूज, अशा प्रकारच्या लबाड्या पण मनच मनाला करून घेतं. की सगळीकडे तत्त्वस्वरूप आहे, मग आता आम्ही जरा नाही पाय धुतले तरी काय फरक पडते. पण या लबाड्या मनाच्या समजून घेतल्यानंतर त्याला मुख्य मार्गावर आणण्याची जी करेक्टिव्ह सिस्टीम आहे ती पण आतमध्येच अवेलेबल आहे. आणि गुरूंच्या साह्याने किंवा ग्रंथांच्या साह्याने आम्ही ती स्वतःला अंगीभूत करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि ती कशा प्रकारे होईल तर त्याला एक तर मुख्य गोष्ट आहे की अपूर्णत्वाची जाणीव माणसाच्या मनात ज्यावेळेला होते त्यावेळेला मग पूर्णत्वाचा प्रयत्न करण्याची पॉसिबिलिटी निर्माण होते. म्हणून हा एक मुख्य भाग आहे की आम्हाला काहीतरी समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मला ते समजलेलं नाही आहे हे ॲक्सेप्ट करणं. अनुभवाच्या पातळीवर विचारांनी समजलं नाही आहे अशातला भाग नाही आहे. विचारांनी आता हा सगळा मार्ग आम्हाला नीट कळलेला आहे. पण ज्यावेळेला अनुभवाला जातो त्यावेळेला अनुभवापेक्षा पण जी प्रोसेस सांगितलेली आहे आत्मानुसंधानाची, ती आत्मानुसंधानाची प्रोसेस टाळण्याकडे खरं तर आमच्या मनाचा मूळ कल आहे, हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि त्याला वेगवेगळी कारणं मन स्वतःसमोर टाकत असतं की आत्ता ही सगळी प्रायोरिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या नंतर बघू, असं ते प्रत्येक वयाच्या स्टेजला म्हणत राहतं. अशा प्रकारे आमचंच मन आमचंच अनहित करून घेण्याला कारणीभूत ठरतं. आणि ह्याच्यातून त्याला सावरून आता तू मुख्य मार्गाला लाग, कारण की जे परमतत्व तुला स्वतःमध्ये अनुभवायचं आहे ते अनुभवायचा मार्ग खूप दूर आहे. आणि असं जर का तू प्रत्येक स्टेजला रेंगाळत राहिलास तर ते रेंगाळणं तुला काही भरीव हाताला लागू देणार नाही. अशा प्रकारे स्वतःच्या मनाला समजावणं. मना सज्जना भक्तिपंथेची जावे असं मग कशा आपल्याला त्यातलं चीला अंडरलाईन आहे की कुठल्या पंथे जावे तर भक्तिपंथेची जावे, ह्याच मार्गाने चाल असं त्याला बजावणं. ते काही वेळेला त्याला तितकं सुखकारक नसेल वाटत, त्याला ते बंधनकारक वाटत असेल, तरी पण मला कळतं आहे की माझं हित काय आहे. म्हणून मन आणि मनाच्या वृत्ती ह्याच्यापासून स्वतःला वेगळं पाहून विवेकाने कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं, हा जो भाग आहे हा मुख्यतः माणसामध्येच आहे, इतर कोणामध्येही नाही आहे. आणि हा भाग ॲक्च्युली एक्झिक्यूट करणं विवेकाचा. वरकड देह काबाड, नरदेह मोठे गबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचना, असे जे समर्थांनी म्हटलं आहे. तर त्यातली विवेक रचना जाड आहे की नाही आहे. जाड याचा अर्थ ज्यावेळेला ते मोहाचा क्षण समोर येतो आहे त्यावेळेला ती काम करते की नाही. म्हणजे लेक्चर देणं हा एक वेगळा भाग आहे, परंतु ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष समोर ती गोष्ट येते त्यावेळेला आम्ही काय करतो आहोत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती समजून घेऊन त्याप्रमाणे अंतःकरणाला एक उच्च ध्येय त्याला तर दाखवलेलं आहे. आणि आता तू माझं ऐक, ह्याच्यासाठी म्हणून ज्या गोष्टी आहेत त्या आपण थोडंसं म्हणजे आता हे प्रबोधनातून बघतोय त्याप्रमाणे एक पद आपण स्वरदाकडून ऐकू की ॲक्च्युली स्वामी विवेकानंदांनी रचलेली ही रचना आहे. परमपुरुष नारायण भजोरे मन काहे को करत गुमान मान मान, असं त्याला म्हटलं आहे. स्वामी माधवनाथांना खूप आवडत असे, ही त्यांच्या इथे गायली जायची. ah
सनि नि सा रे म ग रे सा नि नि सा रे प म ग रे सा नि रे म प द म प म ग रे सा नि सा रे ग परम पुरुष नारायण म रे म प म रे म प रे म प म प रे म प म प रे म रे प म प रे म रे प म प रे म म रे म म रे प प रे प प रे म प ध म ग रे सा नि सा रे ग परम पुरुष नारायण परम परम पुरुष नारायण भजो रे मन काहे को करत भजो रे मन काहे को करत भजो रे मन काहे को करत इतनो गुमान मान मान परम पुरुष नारायण परम 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 पुरुष नारायण. स्वतःच्या आतमध्येच या परमपुरुष नारायणाचं अस्तित्व आहे आणि त्याचा अनुभव मिळाल्यामुळे किंवा तो घेतल्यामुळे जे सर्वोच्च सुख आहे हे तुला प्राप्त होईल असं स्वतःच्याच मनाला समजावं की एवढा गुमान म्हणजे एवढं तू का नाठाळपणा करतोयस, मान आता तरी मान, असं पुन्हा 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 स्वतःच्या मनाला समजावत असताना पण ते ऐकत नाही. आणि त्यावेळेला अनेक उदाहरणं ॲक्च्युली संतांनी दिलेली आहेत. रामकृष्णांनी असं म्हटलं की मन हे माशीप्रमाणे, माशी ज्याप्रमाणे मध असलेल्या फुलावर पण बसते आणि एखाद्या अस्वच्छ जागी पण बसते, त्याप्रमाणे मन हे काही वेळेला चांगल्या गोष्टींमध्ये आणि काही वेळेला वाईट गोष्टींमध्ये नकळत जाऊन, आपण म्हणतो ना आपण लँड झालो तिथे, तसं ते मन जाऊन घेऊन जातं. त्यावेळेला सावध असण्याची आवश्यकता आहे. आणि ते सावध असणं जे आहे त्याला विवेक असं म्हटलं की असं मनात आलं त्याच्यानंतर पुन्हा मी असं करणार नाही, असं स्वतः सेल्फ करेक्शन करणं. आणि हे का बरं होतं तर गीतेमध्ये अर्जुन भगवंतांना विचारतो आहे की हे सगळं मला कळतं पण तरीसुद्धा काही वेळेला मन हे अतिशय अवनत पातळीवर आणून सोडतो. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा, की कोणीतरी बळजबरीने ढकलून दिल्याप्रमाणे सगळं चांगलं, एरवी वरकरणी चांगला असलेला माणूस अशा प्रकारे का वागतो. अनिच्छन अभिवाष्णेय बलादिव नियोजित, की कोणीतरी बळजबरीने मला ढकलून दिलं, बळजबरीने माझ्याकडून वाईट कृत्य करून घेतलं, असं ज्या वेळेला माणूस म्हणतो की कसं मी असं वागलो मला कळलंच नाही, तर त्याला भगवंत कुठल्याही प्रकारचं एक्सक्यूज न देता काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा, तुझ्या अंतःकरणामधले काम आणि क्रोध हेच रजोगुणातून जे निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळेच हे होतं आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये ओनस लाईज विथ अस, दुसऱ्या कोणाहीवर त्याचं जबाबदारी टाकायला भगवंत सूट देत नाहीत. की रजोगुण हा अंतःकरणाचा स्थायी स्वभाव आहे जनरली सर्व माणसांचा, सत्प्रवृत्त माणसांचा, पण काही ना काही करत राहणं आणि त्या करण्यामधून एकतर समाजोपयोगी काहीतरी होईल, सगळ्यांसाठी चांगलं होईल, त्याच्याबरोबर मला पण लोक चांगलं म्हणतील, मान मिळेल, ह्या सगळ्या अपेक्षांसहित असणारं जे अंतःकरण आहे रजोगुण. आणि त्याच्यामध्ये सुप्तपणाने पाळत असलेलं, पोसत असलेलं सगळे हे जे रजोगुणाचा प्रभाव असलेले काम आणि क्रोध. काम एष क्रोध एष म्हणजे काम हाच क्रोध. काम पूर्ती झाल्यानंतर काय होईल, पुन्हा ते अनुभवण्याची इच्छा होईल, पण ती गोष्ट प्राप्त नाही झाली तर तो कामच क्रोधाचं रूप घेऊन, ज्या ज्या गोष्टी आड येतात त्याला
नीतिधर्माच्या मर्यादा बाजूला ठेवून काही वेळेला बाजूला करावं असं वाटतं क्रोध. म्हणून काम एष क्रोध एष, त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे ह्या काम आणि क्रोधांचं वर्णन केलं आहे की हे रजाचे कीर जाहले, म्हणजे रजगुणापासून झाले, परी तमाचे पडियंते भले, म्हणजे तमोगुणाचे हे आवडते दोन पुतणे. त्याने निजपण पद येणे या दिले प्रमाद मोह, त्याने आपलं एक निजपद त्यांना दिलं ते म्हणजे प्रमाद आणि मोह, म्हणजे चुका करणं अज्ञानातून आणि मोह म्हणजे चुकीचं वागणं. त्यावेळेला जे प्राप्त कर्तव्य कर्म आहे ते सोडून भलतंच करावं असं वाटणं मोह. आणि ह्याच्यातून आम्ही ह्या मनाची जी अवनत स्थिती आहे ती अवनत स्थितीमधून बाहेर पडण्याची क्षमता हळूहळू गमावत जातो. जितकं म्हणून त्याला रेजिस्ट करायची वेळ येते, त्या रेजिस्टन्समधून म्हणजे मनाच्या ह्या अवनत राहण्याच्या टेंडन्सीजला जेवढा आम्ही प्रतिकार करू विवेकबळाने तेवढा आम्हाला त्याचा त्रास होतो, त्यातून बाहेर पडायला जमणार नाही असं वाटतं. पण हाच एक मार्ग आहे असं सांगितलं आहे की हा त्रास सहन कर, तांस तितिक्ष स्वभारत, हे जे सांगितलं आहे या सहन करण्यातून तुला त्याच्या पार जाण्याचं बळ मिळेल. जर का त्यांना तू पण फॉर होऊन गेलास तर हळूहळू हे नेऊन तुला गाळात घातल्याशिवाय राहणार नाही आहेत. याचा अर्थ एक उन्नत भूमिका कळलेली आहे, आवडलेली आहे, पण प्रत्यक्षात मात्र आम्ही आमच्या आयुष्यात जगत असताना मात्र अतिशय सामान्य वागत राहणं. तशा प्रकारचं न वागणं म्हणजे मगाशी आपण जे वर स्वामीजींकडून ऑडिओमध्ये ऐकलं की समाधान असं एका शब्दामध्ये गोंदवलेकर महाराजांनी परमार्थाचं वर्णन केलं. त्याच्यावर शंकराचार्यांनी समाधानाची जी व्याख्या केलेली आहे की सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा. शुद्ध ब्रह्मामध्ये म्हणजे कशामध्ये, स्वस्वरूपे असं जाणीवेमध्ये स्थिर राहणं सर्व काळ, जितकं पॉसिबल होईल तितका काळ, याला समाधान असं म्हटलं आहे. न तू चित्तस्य लालनम, मनात येईल त्याप्रमाणे करत राहणं. आणि हे आम्ही सात्विकच करतो आहे, त्याच वातावरणामध्ये आहोत असं स्वतःला एक प्रकारे गोंजारत राहणं मनाला, त्याला समाधान असं म्हटलं नाही. म्हणून परमार्थ मार्गामध्ये वावरत असताना पण सात्विकच गोष्टी करतो आहोत, पण ज्ञानस्वरूपाच्या अनुभवासाठी म्हणून आम्ही काही प्रयत्न करतो आहोत ॲक्टिवली की गुडी चाललेलं आहे ह्याच्यासाठी म्हणून संत स्वतःला म्हणजे सगळ्या साधक समाजाला एकूण अवेअर करता आहेत, अलर्ट करता आहेत की मुख्य गोष्ट जी काय आहे ती प्राप्त करण्यासाठी सतत क्रियाशील राहणं. आणि हा एक मुख्य भाग आहे अंतःकरणाला उन्नत पातळीवर ठेवायचा की स्वतःच्या पौरुष प्रयत्नांनी त्याला उचलून थोडंसं वर ठेवणं विवेकाच्या सहाय्याने. आणि हे करत असताना ते दरवेळेला जमत नाही ही तक्रार पण अर्जुन पुढे करतोय की चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. हे चंचल आहे मन. खरं तर अर्जुनासारखा जो एकाग्रतेचा महामेरू म्हणता येईल त्या प्रकारचा जो धनुर्धर आहे तो म्हणतोय की हे मन चंचल आहे, तर मग ते आपल्या दृष्टीने हे तर अतिशय कॉमन गोष्ट आहे. म्हणून त्याला कैह्यामध्ये आणणं ही तितकी सोपी गोष्ट नाही, म्हणून तर त्याला महाबाहो असं म्हटलेलं आहे. अंतःकरणामधला जो काहीतरी अचीव करण्याची जो स्पार्क आहे त्याला आवाहन केलेलं आहे अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला पण, की काहीतरी उन्नत प्राप्त करून घे, सामान्य जीवन जगू नकोस. आणि उन्नत प्राप्त म्हणजे काय, जगावर विजय करणं हा एक भाग आहे, स्वतःवर विजय मिळवणं म्हणजे अंतःकरणावर विजय मिळवणं. ज्यावेळेला जितेंद्रियासारखे याच्यासारखे शब्द वापरले जातात याचा अर्थ मनावर विजय मिळवला आहे. इंद्रिय स्वतःहून उठून काहीतरी करू शकत नाही जोपर्यंत मन त्यांना साथ देत नाही तोपर्यंत. म्हणून ज्या वेळेला आम्ही स्वतःला जिंकणं किंवा स्वतःवर कंट्रोल ठेवणं असं म्हणतो याचा अर्थ मनावर कंट्रोल ठेवणं. आणि जे काही हितकर आहे आम्हाला समजलेलं आहे ते मी करेनच परत, जरी का ते आत्ता नको वाटत असलं, अंतःकरण त्याच्यापासून लांब जाऊ असं म्हणत असलं तरीसुद्धा. अंतःकरणाची ओव्हरऑल जी सुखासीन अवस्था आहे, रमण्याची अवस्था आहे, त्याला रजोगुण असं म्हटलेलं आहे. आणि त्या रजोगुणाचं साध्यंत वर्णन समर्थांनी त्या समासामध्ये केल्यानंतर आता एवढं सगळं झाल्यानंतर तो शिष्य अगदी काकुळतीला आला की हे सगळं ऐकलं पण बाहेर कसं पडायचं कळत नाही. आता रजोगुण हा सुटेना, सांसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना काय उपाय असं तो म्हणतं की हे सगळं मला कळलं पण बाहेर कसं पडू हे कसं सांगणार. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं उपाय एक भगवत भक्ती.
जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजत जावे. की मनामधून नाही होत असेल, अजून तितकं डिटॅच आम्ही सांसारिक सगळ्या गोष्टींपासून नाही झालो आहोत, तरीसुद्धा बाह्य एक शरीराला वळण म्हणून का होईना, मनाला वळण म्हणून का होईना, नियमितपणा राखणं आपल्या एकूण उपासना कर्मांमध्ये. मनी वसे नसे तरी नसो परी वाचे तरी वसो, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. की नाम घ्यायचं मनात नाही येत आहे, पण मुखाला जिभेला तो सवय लागलेली आहे नाम घ्यायची. तसं का होईना घे. ज्याप्रमाणे पेढा हा कसाही खाल्ला तरी तो गोडच लागतो, त्याप्रमाणे नाम कसंही घेतलं तरी ते तेच काम करतं, असं गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं आहे. खूप सुंदर सुंदर नामावर त्यांनी ज्यावेळेला वर्णन केलं आहे की ज्याप्रमाणे एखादं बीज शेतकरी ज्यावेळेला टाकतो त्यावेळी ते बीज जमिनीमध्ये सरळ पडलेलं असो नाहीतर उलटं पडलेलं असो, ते कोंब त्याचा मात्र वरच येतो. त्याप्रमाणे मन कशाही पद्धतीने नाम घ्यावं, ते नाम घेतल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे मन उन्नत करण्याकडे होतो आपोआप पद्धतीने. म्हणून एक यांत्रिक पद्धतीची उपासना चालली आहे, आमचं तितकं बरं चाललेलं नाही आहे असं म्हणू नको. जे काही सवयीने का होईना नाम येत आहे ते नाम उपयोगाचं आहे. स्वामींनी पूर्वी तो एक छान इन्सिडन्स सांगितलं होता गमतीदार. त्यांच्या हॉस्टेलमध्ये असताना की तो एक मुलगा होता की ज्याच्या आंघोळ घेताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं तो हे म्हणायचा डोक्यावर पाणी ओतताना. आणि एकदा तो बाहेर अंगणात झोपला आणि त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर ओम नमः शिवाय म्हणत तो एकदम ओरडत आत आला. का तर सवय झाली आहे शरीराला, रिफ्लेक्स टाईप, की पाणी पडलं डोक्यावर की ओम नमः शिवाय आलं. तसं का होईना, दुसरं काहीतरी म्हणण्यापेक्षा हे कधीही सांग. आणि अशा पद्धतीने ते अंतःकरण आता नाईलाजाने का होईना, सवयीने का होईना, हे ईश्वराच्या चरणाला यायला शिकतं आहे. हळूहळू ते लाजे का दिसतं. ईश्वरापाशी राहणं, 4 लोकांनी बरं म्हणावं म्हणून तरी राहणं, ही सुद्धा काही वाईट गोष्ट नाही. अशा प्रकारे करताना अनेक प्रकारे त्या अंतःकरणाला समजावणं, ह्याच्यामध्ये एक तर म्हणजे मी ह्या अंतःकरणापासून वेगळा आहे असं स्वतःच्या ज्ञानस्वरूपाचा आविर्भाव अंतःकरणाने ठेवून त्या प्रकारे अंतःकरणाला समजावणं. आणि दुसरं म्हणजे काही वेळेला त्याला थोडं चुचकारणं, काही वेळेला त्याला प्रार्थना करणं, बळजबरी करणं, अशा सर्व उपायांनी अंतःकरण पुन्हा पुन्हा ईश्वराच्या पायावर आणून ठेवणं. हे कसं करायचं, संतांनी खूप ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. पुढे मनाच्या श्लोकांमध्ये पण मना प्रार्थना तुझला एका आहे, रघुनाथ थक्कीत होऊ न पाहे, येदर्थी कदा हो अवज्ञान कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. वस्तीला जा राघवाच्या ठिकाणी. म्हणजे दिवसभर कुठेही माणूस फिरला तरी वस्तीचं त्याचं ठिकाण ठरलेलं असतं. तसं तुझ्यामध्ये कुठल्याही वृत्ती येऊ देत, वस्तीचं ठिकाण मात्र राघव आहे हे विसरू नकोस. आणि त्याच्यासाठी म्हणून आधी त्याला प्रार्थना केली आहे की मना प्रार्थना तुझला आहे, की एवढं सांभाळून ने स्वतःलाच, की रघुनाथ थक्कीत, म्हणजे एका ठिकाणी थक्कीत होऊन पाहणं म्हणजे शांत होऊन पहा, रघुनाथ थक्कीत होऊन पाहे. आणि पुढे म्हणजे एकाच श्लोकाच्या 4 चरणांमध्ये 2 वेगळ्या भूमिका व्यक्त केल्यात. की पहिल्या भूमिकेमध्ये प्रार्थना केलेली आहे आणि पुढे म्हणतात की यदर्थी कदा हो अवज्ञान कीजे, अवज्ञा करू नको, आज्ञा देण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवलेला आहे. म्हणून दोन्ही प्रकारे मनाला प्रार्थना पण आहे आणि मनापेक्षा मी पलीकडचं परतत्व आहे या विवेकाने मनाला आज्ञा करणं, ह्या सर्व प्रकारे अंतःकरण ईश्वराच्या पायाशी नेऊन ठेवायला शिकणं. आणि त्याचे जे अवगुण आहेत ते अवगुण मान्य आहेत आणि जसं कसं आहे आता ईश्वराच्या पायाशी लीन व्हायला शिक. त्याला तुकाराम महाराजांनी असं म्हटलं आहे की माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर, ईश्वराच्या पायाशी. कारण शेवटी कितीही जोर लावला अंतःकरणाने तरी असं लक्षात येतं की हे आपल्या कपॅसिटीच्या पलीकडचं आहे. असं हरून जायची शक्यता ज्या वेळेला वाटते त्यावेळेला पहिल्यापासून आधार ईश्वराचा घ्यायची सवय लावणं. आणि तो आधार आमच्या अडचणीच्या वेळी घेणं हा एक भाग आहे. म्हणजे प्रत्यक्ष काही गोष्टी अनुकूल चाललेल्या नसताना पण बाकी सगळं अनुकूल चाललं आहे, पण मन तुझ्या पायाशी स्थिर राहत नाही आहे, म्हणून माझे अवगुण मला कळतात, आता मला ते आवरता येत नाही आहेत. माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर, आता आड उभार आहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. दया सिंधू असं म्हणवतोस स्वतःला, दयेचा सागर आता माझ्यावर कर, तू माझ्या आणि त्या अवगुणांच्या मध्ये उभा राहा. वाचावदे परिकरणे कठीण, वाचावदे म्हणजे बोलता भरपूर येतं
पण सगळं कळलेलं आहे, पण स्वतःचं करायची वेळ येते त्यावेळेला ती कठीण आहे हे लक्षात येतं. आता तुका म्हणे जैसा तैसा तुझा दास न धरी उदास पांडुरंगा, जसं काही आहे तुझा दास आहे. अशा प्रकारे आळवणी करणं ईश्वराची आणि आपलं बळ जिथे जिथे कमी पडतं तिथे तिथे ईश्वराचं साह्य मागणं. ईश्वराचं साह्य मागणं म्हणजे तरी तो ईश्वर तरी साह्य कुठून करतो, आम्हालाच आतमधूनच ती शक्ती मिळत असते, स्वतःचीच शक्ती असते. मग त्याला आत्मबल म्हणू किंवा ईश्वर बल म्हणू एकच गोष्ट आहे. पण ज्यावेळेला आम्ही शरण या भूमिकेतून वावरतो त्यावेळेला ते ईश्वर बल म्हणून आम्हाला जास्ती काही वेळेला साह्य करतं आणि काही वेळेला आमच्या आत्मबलाने म्हणजे विवेकाच्या बलाने आम्ही ते अचीव करू शकत असतो. अशा प्रकारे ते कसं कसं करता येतं. खूप सुंदर एक रवींद्रनाथांचं काव्य आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी ईश्वराला अशी साथ घातलेली आहे की मी तुझ्याकडे दारी तुझ्या येतो आहे, पण माझं मन तितकं अजून त्याला तयार नाही आहे, पण हे तुला कळत असल्यामुळे आणि तू दया सिंधू असल्यामुळे आता माझ्यावर कृपा कर. त्यांनी असं म्हटलं आहे की कधी काळी म्हणजे तू आलास मला भेटायला, कधी काळी माझ्या अंतर्मनाची कवाडं बंद असतील तर ती तोडून मोडून आत प्रवेश कर, पण पाठमोरा होऊ नकोस. माझ्या हृदयाच्या विणेवर तुझ्या अभंगाची आळवणी उमटत राहिली नाही तरी हे दयावंता क्षणभर वाट बघ, पण पाठमोरा होऊ नकोस. तुझ्या आगमनाच्या पदरवानं माझी गाढ निद्रा म्हणजे मोहमय निद्रा, तू आलायस. पायांच्या चालण्याचा आवाज हा कधीही मोठा ठपठप ठपठप असं होत नाही, पदरव आहे, तो ईश्वर चालतो आहे आणि तो शांतपणे येतो आहे आणि तेवढ्याने माझी निद्रा एवढी गाढ आहे ती आता जात नाही आहे. ती जर का चळली नाही आणि मी जागा झालो नाही तर विजेच्या कडकडाटाने मला खडबडून जागा कर, पण पाठमोरा होऊ नकोस. आणि शेवटचं कडवं खूप सुंदर आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की तू आता आत आलास तो दरवाजा तोडून मोडून, आणि आत आल्यावर तुला जर का असं दिसलं की एखाद्या वेळी माझ्या हृदयस्थ तुझ्या आसनावर दुसऱ्याच कोणाला मी बसवलेलं असेल तर हे राजाधिराजा क्षणभर उभा राहा, पण पाठमोरा होऊ नकोस, माघारी जाऊ नकोस. अशा प्रकारे सर्व अंगांनी विवेकाने बुद्धीने भक्तीने पुन्हा पुन्हा ईश्वराच्या समोर येऊन उभं ठेकणं मनाला, ह्याचा हा सर्व प्रवास मनैव मनुष्याणाम आपण सुरुवात केलेली आहे. तर निर्विषय चित्त असं ज्या वेळेला आपण म्हणत असतो तर निर्विषय याचा अर्थ विषय आणि इंद्रिय यांचा प्रत्यक्ष जो संयोग आहे हा जगामध्ये वावरण्यासाठी म्हणून अगदी स्वाभाविक आहे, त्याशिवाय आम्ही जगूच शकणार नाही. पण त्याचं जे इम्प्रेशन घेऊन अंतःकरण पुन्हा पुन्हा वावरत असतं ते अडचणीचं आहे. आणि त्याच्यामधून शरीर आणि इंद्रिय त्या विषयांमध्ये असताना पण अंतःकरण मात्र ईश्वराच्या सान्निध्यात असणं याला निर्विषय असं म्हटलेलं आहे. म्हणून निर्विषय याचा अर्थ इतर विषय नाहीत हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे विषय म्हणजे जाणण्यायोग्य एकच गोष्ट आहे ती म्हणजे ईश्वर, त्याच्या सान्निध्यामध्ये मन असणं. असं ज्या वेळेला ते होईल कुठलाही अंगाने असेल, योगाच्या किंवा भक्तीच्या ज्ञानविचाराच्या, ते ईश्वराशी संलग्न झालेलं असणं, अशा प्रकारचं ते अंतःकरण आहे. ते मुक्तीला कारणीभूत होतं, म्हणजे ज्ञानमय अवस्था प्राप्त करून देतं. आणि हे ज्यांना समजलेलं आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारे त्या वाटेवर चालण्यासाठी म्हणून तो भगवंत सतत आतमध्ये साथ देत उभा आहे. आणि ते साथ देणं कसं आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पदामधून आपण ते ऐकू. पण त्याच्या आधी त्याचा छोटासा अर्थ असा आहे, खूप सुंदर प्रसिद्ध अभंग आहे. त्रिभंगी देहोडा ठांड मांडून नियमाये, कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे. तो गोपिकांसाठी म्हणून वेणू वाजवत होता त्यावेळेला, पण आमच्या आतमध्ये पण तो वेणू वाजवतो आहे, म्हणजे आम्हाला साथ घालतो आहे, मला येऊन भेट, मला येऊन पहा म्हणून. आणि तो कसा आहे, तो गोविंदू ओ माये गोपाळू ओ माये. गोविंद म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, त्यांना विंदान करणारा म्हणजे त्यांना नियमन करणारा आणि त्यांना पाळणारा, असा दोन्ही प्रकारचा तोच आहे. आणि सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदू हो. संपदाकडून आपण ऐकू आणि त्याने हे सेशन संपेल. हरिओम.
त्रिभंगी देहोडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहोडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहोडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे त्रिभंगी देहोडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहोडा ठाण मांडुनिया माये गोविंदू वो माये गोपाळू वो गोविंदू वो माये गोपाळू वो गोविंदू वो माये गोपाळू वो सबाय अभ्यंतरी अवघा परमानंदू सबाय अभ्यंतरी अवघा परमानंदू त्रिभंगी देहोडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहोडा ठाण मांडुनिया माये सावळा सकळा जीवाचे जीवना सावळे सगुणा सकळा जीवाचे जीवना घनानंद मूर्ती पाहता हरपले मना घनानंद मूर्ती पाहता हरपले मना त्रिभंगी देहोडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहोडा ठाण मांडुनिया माये शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळा शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळा शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळा बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळा बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळा विठ्ठलू सकळा त्रिभंगी
आहे त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम